तो देखना होगा गेंदबाज कौन रहते हैं, माजिद सांगले। एवन निजामपुर की तरफ से ओपनर गेंदबाज माजिद सांगले, मैन फ्रॉम निजामपुर, काफी सालों से क्रिकेट खेल रहे। उसी तरह एक बड़ी टीम है निजामपुर अंतरगांव में जिसका नाम हमेशा टॉप पे रहता है, वो टीम है कड़ा पे। अच्छी टीम है, अच्छे फील्डर है। तो माजिद, गेंदबाज माजिद, बल्लेबाज अनिल, नॉन स्ट्राइक पर मनोज। देखना होगा किस तरह से बैटिंग करते हैं। तो इस मैच का अगला हार सुनाएंगे हमारे साथी कॉमेडिटर्स हर्षल मुंडे सर, मैन फ्रॉम किल्ले रोहा। थँक्यू सो मच। आपण पाहतो एक इम्पॉर्टंट मॅच, दोन्ही टीमला खूप सारा हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एवन क्रिकेट क्लब निजामपूर या आयोजनामध्ये। अंतर्गावाचे सगळे संघ आणि त्यांचे सर्व पाठीराखे सर्वांचंच हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेनं। पहिला बॉल माजिद, पहिलाच बॉल फुल टॉस बॅकफुटला जाऊन कट केला बॉल, बॅकवर्ड पॉइंट सीमा पार। या मॅचच्या पहिला डावाचा पहिला चौकार। पहिल्या बॉलवरती मात्र चौकार येताना पाहायला मिळते। इरादे स्पष्ट झालेत बॅटिंग करत असताना की इम्पॉर्टंट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील। सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो, अनिल आणि त्यांच्या साथीला मनोज। यावेळीचा बॉल अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहतो, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, सेकंड इन अ रो, लगातारचा दुसरा चौकार। बॅटिंग करत असताना बॅटर अनिलच्या माध्यमातून 4 धावा। चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते। एक दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचा खेळ या खेळपट्टीवरती एक महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आपण निश्चितपणे पाहतोय। निर्णायक मानाची आणि अभिमानाची स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांना हवी असणारी स्पर्धा, आज निजामपूर विभागाची ही मानाची स्पर्धा एवन क्रिकेट क्लब। यावेळीचा फटका फसला, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये। फलंदाज बाद, पहिला विकेटचा पतंग, पहिला महत्त्वपूर्ण धक्का। एक निर्णायक खेळाडू आपण जर पाहिलं तर अनिल बाद। इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अगदी वयाच्या 14 ते 15 वर्षापासूनचं क्रिकेट चालू केलं आणि आता आपण जर पाहिलं तर बरंचसं क्रिकेट निजामपूर विभागासाठी खेळलंय। अनुभव बराचसा पाठीशी, 2 चौकार आले, त्यानंतर लगेच विकेट कशी घ्यायची त्याचं ज्वलंत उदाहरण माजिद सांगलीने दाखवलं। यावेळीचा बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळेल। त्याआधी आपण पाहिलं तर समोर बॉल फेकण्यात आला, फसवलं गेलं बॅटर अनिलला। नवीन बॅटर जसे मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल झालेत, त्याच वेळेला पहिला बॉल ते डॉट खेळलेत। एका बाजूला टीम एवन निजामपूर, त्यांच्या विपक्षामध्ये कडापे, अशा या 2 इम्पॉर्टंट टीम मधली मॅच आपल्याला पाहायला मिळते। नशीब आजमावचं प्रत्येकाला ही स्पर्धा गाजवायची, प्रत्येकाला आपल्या नशिबावरती उतरत असताना अगदी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये वर्चस्व करून दाखवायचं आणि त्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या मध्ये चालू झालेत आणि त्यातील जी मोठी लढत आपण पाहतोय। फटका खेळला, आडवा बॅटनं माजिदवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झाला, 2 क्षेत्ररक्षक आले, वाह सुंदर अप्रतिम वेल जज कॅच। एक महत्त्वपूर्ण खेळाडू बाद। नवीन बॅटर जे मैदानावरती अमोल आले ते मैदानाच्या बाहेर गेले, चांगल्या दर्जाचा झेल तिकडे यासीन यांच्या माध्यमातून झेलला गेला, अप्रतिम बॅटर बाद। ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहिला, ज्यावेळेला फटका खेळत असताना एक चांगल्या दर्जाचा झेल आपण बघितला, धावत येत असताना अति वेगाने तिकडे मात्र बॉलला पकडण्यात आला। आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी जी आपल्या समवेत जुडली आहे, ज्या वाहिनीवरती दरवर्षीची रायगड प्रीमियर लीग तुम्ही आम्ही पाहिली आहे, पण त्या वाहिनीचा आनंद तुम्ही घेता पण अद्याप सबस्क्राईब केलं नाहीये तर विनंती करेन
आपल्या हक्काच्या वाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांचा अगदी आपण जर पाहिलं तर एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे संदीपजी पाटील यांची संकल्पना ही मात्र उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि खूप सारी मेहनत घेतली आहे. महबूब जालगावकर कॉमेंट्री बॉक्सच्या पाठी यायचे. माजी सांगली बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, पूरी तरह बांध के रखा. हालांकि 2 गेंदों पर 2 चौके खाने के बाद इस बार वापसी की अपनी गेंदबाजी में माजिद सांगली ने लगातार बैक टू बैक 2 विकेट लिए और पहली ओवर की समाप्ति पर स्कोर है 8 रन. आखिर के 4 गेंदे यहां पर डॉट निकाली माजिद सांगली ने. चांगल्या दर्जाची गोलंदाजी माजिद सांगली यांची पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूमध्ये वरती आपण पाहिलं तर लगातारचे 2 चौकार तिकडे येताना पाहायला मिळाले. 8 धावा येताना आपण पाहिलं आणि पुढच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव तिकडे मात्र खर्च केली नाहीये. हे इम्पॉर्टंट आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून. ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता तुमच्यावरती टीमचा विश्वास आहे, त्या विश्वासाला सार्थ ठरवत असताना कमबॅक कधी कुठे आणि कसा करायचा ना या सगळ्या गोष्टींची जाणीव मैदानाच्या आतमध्ये आवर्जून आहे. ते म्हणजे आपण पाहिलं तर माजिद सांगली यांना त्यांनी मात्र कमबॅक करून दिला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती मात्र स्टेबल ठेवलेली पाहायला मिळते. आणि ज्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या गोष्टीसाठी आमंत्रित करण्यात आलेला ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये पूर्तताही झाली आहे. चला त्वरा करा विनंती करेन. बॉलिंग मार्कवरती ज्यानं निजामपूर विभागाचं क्रिकेट खेळत असताना त्या विभागाचं फिरकीचा वारसा ज्यानं जपला ना तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सादिक परदेशी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. अगदी कोकणी भाय या नावानं प्रसिद्धी संपूर्ण यूट्यूब इंस्टाग्रामवरती मिळवली आणि तदनंतर आपल्या नावाची दखल क्रिकेट विश्वाच्या या पटलावरती घेण्यासाठी ज्यानं भाग पाडला असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सादिक परदेशी. चला त्वरा करा. आपण आयोजक आहोत एवन लक्ष्मी या गोष्टीकडे तुमचं वेदन की आपल्याला जास्तीच्या मॅचेस या मात्र इकडे खेळवायचे आहेत आणि बराचसा कालावधी आपल्याकडे कमी आहे. त्या कारणानं जेवढ्या त्वरा करता येतील तेवढ्या त्वरा करा, कारण की वेळेअभावी मग आपल्याला षटक कमी करावे लागतील. या सगळ्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधतोय, कारण की आज जेवढ्या मॅचेस आहेत त्याच्याहून अधिक मॅचेस आपल्याला उद्या खेळवायचे आहेत. अंतरगावाची उद्या आपल्याला फायनल तिकडे कंप्लीट करून घ्यायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सादिक बॉलिंग मार्कवरती षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. या वेळेला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणलाय, कोण बदलला, काटा बदलला बॉलनं. अव्वल दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी बॉल फेकत असताना आपण जर पाहिलं तर चांगल्या रीतीची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळीचा बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल हवेमध्ये, समीर तिकडे मात्र बॉलच्या मागे मिस झाले. तदनंतर बॉल सर फाईन लेग सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील 4. इथे मिळतोय पुनश्च एकदा चौकार येताना पाहायला मिळतं. 4 धावा तिकडे मात्र येताना पाहतोय. चार धावा तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळाला. सादिक परदेशीचं कौतुक करावं तेवढे कमी आहे. अगदी आपण पाहिलं तर एखादी देशामध्ये जात असताना सुद्धा तिकडे कोकणी प्रीमियर लीग झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ज्यानं अगदी खेळत असताना फिरकीचा वारसा तिकडेही जपला आणि आपल्या जोरावरती टीमला विजयी करत असताना फायनली पटकवून दिली होती. यावेळेचा फटका पहा, या आधी झेल सुटला, तिकडे चौकार आला आणि तदनंतर त्याचा प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट क्लिअर करत असताना एक मोठा आणि भव्य याही मॅचमध्ये षटकार येताना पाहायला मिळतं. 6 धावा. षटकार ठोकला अगदी सादिक परदेशीच्या अगेन्स्ट नाराजी व्यक्त केली जाईल समीर परदेशी यांच्या माध्यमातून, कारण की त्यांनी सोडलेला झेल, तिथून आलेला चौकार टीमच्या धावसंख्येचा लेख उंचावणारा राहिला आणि तदनंतरचा षटकार प्रभावितच करणार राहिला. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये कडापे. समोरचा बॉल खोलात टाकलाय, पंचांकडे मोठी अपील, पकडले गेले यष्ट्यांच्या समोर, मोठी विकेट. या मॅच मधील मोठा धक्का, सलामीला आलेला खेळाडू डावकूर आताचा घात. मोठी विकेट मैदानाच्या मध्ये त्यांना पाहिलं. हॅलो, या ठिकाणी संतोष पोलेकर यांचं आगमन आहे. एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. संतोषला विनंती करेन की या ठिकाणी यायचं आहे त्यांनी. तो बढ़ते हैं मैदान की तरफ. सादिक परदेसी इस बार विकेट लेने में कामयाब. अब नए बल्लेबाज निखिल, ज्यादा टाइम ना ले, फील्डिंग सजा ले, ज्यादा टाइम ना ले.
पहली 15 मिनट में 3 ओवर कंपलसरी होना है। सादिक परदेसी गेंदबाजी के लिए तैयार, स्ट्राइक पर निखिल। इस बार अच्छी वापसी अपनी गेंदबाजी में। सादिक, सादिक टू निखिल, मैन फ्रॉम कड़ापे। सादिक परदेसी एक बड़े गेंदबाज है, अष्टपैलु खिलाड़ी है। कई और ये लगातार दूसरा झटका लगता हुआ कड़ापे टीम को, और एक विकेट झटका यहां पर सादिक परदेसी ने। टॉस गेंद थी, गलती कर दी शॉट खेलने में, लेट शॉट खेला और उसका खामियाजा भुगतना पड़ेगा यहां पे निखिल को, मैन फ्रॉम कड़ापे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी सादिक परदेसी की तरफ से। थोड़े से नाराज थे समीर ने यहां पे कैच छोड़ने के बाद, इस बार उसके बाद सिक्सर खाया और इस बार अच्छी वापसी की। सादिक परदेसी मैन फ्रॉम निजामपुर, लोकल बॉय यहाँ के, जो पिछले साल दुबई में, दर्शकों को बताना चाहूंगा, दुबई में जो कोकनी वर्ल्ड कप हुआ था जिसमें सादिक परदेसी का यहाँ पे नंबर लगा था, अच्छी बॉलिंग की थी कोकनी वर्ल्ड कप में दुबई में, और अपने टीम को यहाँ पर पहला नंबर प्राइज का हकदार बनाया था सादिक परदेसी ने। अच्छी गेंदबाजी सादिक परदेसी, उतने अच्छे यहाँ पर विकेट कीपर माजिद सांगले के रूप में, उतने अच्छे यहाँ पे एक बड़ी टीम है कड़ा पे। देखना होगा कड़ापा टीम इस बार कितना टारगेट सेट करती है। सादिक गेंदबाजी के लिए तैयार, बहुत ही बढ़िया टॉस गेंद थी और एक खराब फील्डिंग, लगातार खराब फील्डिंग का यहां पे प्रदर्शन करते हुए एवन निजामपुर के फील्डर। इस बार नाम है नासिर जालगांवकर। थोड़े से नाकामयाब यहां पर नाराज होते हुए सादिक परदेसी। अच्छे फील्डर है वहां पर नासिर, हालांकि गलती होती है, लेकिन ये गलती कहां तक महंगी पड़ेगी ये तो आने वाला वक्त ही बताएगा। ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहिला अगदी सोपा आणि साधा, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आपण जर पाहिले तर मैदानाच्या मध्ये विकेट गमावता चौकार तिकडे मात्र येताना पाहायला मिळाला। चुकीचं आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण तिकडे घडताना पाहायला मिळतं। हरकत नाहीये, कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये। तुम्हाला जर यायचं या मॅचमध्ये पलटवार करायचं तर मात्र संघर्ष करावा लागेल। 11.00 सरासरीनं बॅटिंग होत असताना 2 षटका अखेर 22 धावा या मात्र स्कोरकार्डवरती आलेल्या पाहायला मिळतील। सादिकनं मात्र खूप छान गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही आणि त्याच कारणानं कवीनं खूप सारा धावा तिकडे आल्या। त्या पलीकडे माजिदनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि दोन्ही गोलंदाजांनी अव्वल दर्जाचं कामकाज तर केलं, पण फिल्डिंग युनिटने नाराज केलं आणि म्हणूनच कवींना खूप सारा धावा मैदानाच्या आतमध्ये बनलेल्या आपण पाहिल्यात। टीमची धावसंख्या 22, 4 फलंदाज इकडे मात्र बाद झाले। नवीन बॉलर आपण पाहतो पुनश्च एकदा, पुन्हा नव्यानं गोलंदाजीसाठी आपण जर पाहिले तर माजिद आपण दाखल होताना पाहायला मिळतात। चला त्वरा करा विनंती करेन, माजिद सांगे गोलंदाजीसाठी षटकातील पुढचा बॉल। समोरचा चेंडू फटका तिकडे मात्र फसला गेला होता। डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहेत, एक धाव तर मिळेल। दुहेरी धावेसाठी पलटले, पाहता पाहता तिकडे 2 धावा सुद्धा चांगल्या रीतीने मात्र कंप्लीट होताना बघायला मिळतील। या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक आपण पाहतो पुढे सरसावत असताना तब्बल 24 धावा स्कोरकार्डवरती येताना पाहायला मिळतात। 24 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्या पद्धतीची बॅटिंग अपेक्षित होतं कडापेकरांना ती बॅटिंग करावी लागेल। धावा तुम्हाला बनवाव्या लागतील। या मैदानावरती 40 धावा सेफही राहतात, कधी कधी या 50ही धावा या मैदानावरती सेफ नाही आहेत। क्रिकेटच्या खेळामध्ये मातीची विकेट आणि मग मातीच्या विकेटमध्ये खरं क्रिकेट, हे सगळं काही या गोष्टी म्हटल्या जातात ना, त्यात मात्र ते मात्र कोणती शंका नाही आहे। कारण की मग मातीच्या विकेटवरती बॉलरला सुद्धा बेनिफिट, बॅटरला सुद्धा बेनिफिट तेवढंच असतं। कारण की बॉलरला जर बॉल टर्न करायचा तर अगदी मातीच्या विकेटवरती हातभर वळण घेणारे चेंडू फेकता येतात आणि मग बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतो। त्याच वेळेला बॅटरचा विचार केला तर येणारा बॉलही त्याला अगदी एखादा फुटबॉलसारखा दिसतोय की त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी बॅटरलाही तेवढंसं बेनिफिट होतं आणि म्हणूनच होईना या स्पर्धेनं या गोष्टीची दखल घेत असताना सुंदर, लाभक आणि पोषक मातीची विकेट तिकडे बनवली आहे। फटका तर खेळला, तो हवेत आलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिकडे बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतात। एक धाव तिथे मिळेल, फिल्डिंग चांगली राहिली, बॅकअप त्याच्याहून चांगलं राहिलंय आणि पाहता पाहता दोन्ही बॅटरने 2 धावा इकडे पूर्ण केल्या। या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 26 धावा, 26 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 4 मात्र तिकडे फलंदाज गमावले। हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची कडा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न सफलता राहिली माजीच्या नावे। अजून एक विकेट, बॅटिंग करत असताना जवळ ही विकेट आल्यानंतर अर्धा संघ मैदानाच्या बाहेर, 5वा धक्का, कडापेकरांना विकेट।
ते कडापेकरांचं, कारण की धावा येत नाहीयेत, धावा बनल्या जात नाहीयेत. याआधी मोठे फटके आले जरूर, पण तदनंतर धावांचा वेग कसा थांबवायचा हा निर्धार पक्का करून मैदानावरती उतरलेत की काय. इवन निजामपूर गॅप मध्ये शॉट, वा अप्रतिम फटका, सुईमधून धागा अलगद काढावा ना तो पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. 38 सर्कलला भेदत असताना दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल अलगद काढावा तो पराक्रम घडलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मधील कलात्मक भर स्ट्रोक चौकार येताना पाहायला मिळत आहे. ऍक्शन रिप्ले, बॅकफुटला गेले, गॅप मध्ये खेळलं, दोन क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत पाहत राहिले, तदनंतर बॉलच्या मागे धावले, पण बघता बघता चेंडून तर तिकडे बाजीच मारली. 4 धावा मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतो 30 धावा धावफळकावरती त्यांना बघायला मिळतील. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 30. षटकातील पुढचा बॉल, फटका खेळला, फाईन लेगच्या दिशेला बॉल प्रसन्न होताना पाहायला मिळते. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक चालला फाईन लेग, आणि त्याच वेळेला लॉंग लेगच्या दिशेला चेंडू सरळ सीमारेषेच्या पार. बघता बघता अगदी आपण पाहतो पुनश्च एकदा याही मॅच मध्ये लगातारचा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती वाढली आहे. पहा, जवळजवळ 3 स्ट्रिकच्या जवळ गेले होते बॅटर मारण्यासाठी, आणि तदनंतर त्यांनी खेळलेला स्ट्रोक तो अगदी सीमारेषेच्या दिशेनं, पण क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्क्रीन. वेगानं धावले होते क्षेत्ररक्षक, पण असफलता मात्र तिकडे हाती आली. 4 धावा मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफळकावरती 34 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटका अखेर ज्या 34 धावा स्कोरकार्ड वरती आहेत ना, तर अपेक्षित आहेत, कारण की धावा चांगल्या झाल्यात असंही म्हणावं लागेल. ज्या धावा गरजेच्या होत्या त्याच धावा आल्यात, आणि अशा स्वरूपाच्या धावा मैदानाच्या आतमध्ये येणं हे मात्र खूप अपेक्षित आहे, आणि त्या दर्जाची बॅटिंग कडापेकरांची आपल्याला पाहायला मिळेल. चौतीस धावा धावफळकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी अय्यान यांना मात्र इकडे मात्र आमंत्रित करण्यात आलं आहे. अय्यानचा पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे स्वतः अय्यान पोहोचले होते. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न झाला, कॅच तर ड्रॉप झाली, बॉल धरतीला दान, बॅटरला जीवनदान, आणि पहिल्याच बॉलवरती मात्र आपण पाहिलं तर तिकडे कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल स्कोरकार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते, आणि त्या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 35 धावा धावफळकावरती. वयाच्या 15व्या वर्षी आपण पाहिलं तर A1 निजामपूर या टीमसाठी खेळण्यासाठीची संधी निर्माण करून दिली, आणि तदनंतर त्या संधीचं सोनं करत असताना मैदानावरती चांगल्या दर्जाची बॉलिंग अय्यानला करून दाखवायची. त्यांना पहिला बॉल टाकला तो वेगळ्या थाटणीचा राहिला, अगदी खोलात. हे इम्पॉर्टंट आहे, ज्यावेळेला तुम्ही बॉलिंग करता मेरिटवरती गोलंदाजी करणं अपेक्षित, आणि तीच गोलंदाजी मैदानावरती चालूही झाली आहे. यावेळीचा बॉल नो बॉलचा इशारा पंचांचा आला. यस, इकडे मात्र तुम्ही काहीतरी चुका करता. ओव्हर स्टेपचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग करत असताना केलेल्या चुका सुधाराव्या लागतील. इकडे नो बॉल घोषित करण्यात आला. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. ही नामी संधी मैदानाच्या आतमध्ये असेल. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल, आणि येणाऱ्या फ्री हिटच्या बॉलवरती सुद्धा मोठा फटका इकडे मात्र मैदानावरती अपेक्षित आहे. खेळत असताना टीम आपण जर पाहिलं तर कडापे संघासाठी कडापे संघाला एक मोठी टोटल उभारायची, आणि त्यासाठीचे प्रयत्न मैदानावरती त्यांनाही करायचे. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू डीप स्टकावरची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पार. इकडे धावा मिळतात 4, आणि येईल याही मॅच मध्ये अजून एक या षटकातील हा चौकार येताना पाहतोय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती मात्र वधारताना बघायला मिळते. संघाचा धावफलक आपण पाहतोय त्या चौकारानं पोहोचलाय. तब्बल आपण जर पाहिलं तर 40 आकड्यावरती धावसंख्या पोहोचताना पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती इकडे मात्र लागताना पाहायला मिळतील. 5 फलंदाज बाद झाले. बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये, बॉलची पूर्तता करायची आहे. मी आवर्जून कौतुक करेल बॅटिंग करत असताना बॅटर आपण जर पाहिलं तर सूरज आणि त्यांच्या साथीला खेळत असताना अनिकेत यांचं, की दोघांनी खेळीला सावरलंय. हा डाव डगमगत होता, हा डाव लडखडत होता, पण त्या डावाला सावरण्याचं काम ज्यांनी केलंय ना,
ते मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. त्यांनी चौकार खेळले, त्यांनी सिंगल घेतली, त्यांनी डबल घेतला, भले षटकार आला नाहीये पण त्यांनी धावा बनवल्या. टीमला सूर स्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवल्या. टीमची धावसंख्या 40 आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते. ओहो, यावेळीचा टप्पा पडलाय. गोल्डन स्पॉट वरती कीपरचा वेध घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर थोडा बॉल राईज आणि तदनंतर बॅटरला सरप्राईज. पाहता पाहता डॉट बॉल. चांगल्या रीतीची बॉलिंग चालू आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये यांना सुद्धा करायचं. त्यानं चौकार खर्च केला हरकत नाहीये. त्याला या मॅचमध्ये यायचं, त्याला या मॅचमध्ये कमबॅक मिळवायचं. जो गावानं ज्या A1 निजामपूर या टीमनं विश्वास दाखवला ना, त्याला सार्थ ठरवत असताना त्यांना गोलंदाजी करून दाखवावीच लागेल आणि त्यासाठीचे प्रयत्न मैदानावरती केले जातात. हा पुढचा बॉल फुल टॉस होता. आडवा बॅटनं फ्लिक करायचा आहे. काय घडलंय शेवटच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर यस्टनचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतं. फलंदाज बाद. धक्का यावेळेचा खूप मोठा आणि 6वा बॅटिंग करत असताना टीम कडापे संघाला फलंदाज बाद. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 40 वरती स्थिरवली आहे. 40 आकड्यावरती 6वा धक्का पाहायला मिळाला. या षटकातील आपण जर पाहिलं तर अजूनही विचार केला ना तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. पुढचा बॉल अय्यांच्या अगेन्स्ट फटका खेळला. अक्षयनं तोही हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कोणतीही चूक नाहीये. विकेट मिळते इथे. एक मोठा धक्का आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आले आणि ते अक्षय मैदानाच्या बाहेरही गेले. 7वा धक्का टीम कडापे गावाला. नवीन बॅटर डावकूर आहे. त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सोहम दाखल होताना पाहायला मिळतात. सोहम मैदानावरती दाखल झालेत. चला स्पीडअप घ्या. नवीन बॅट्समन सोहम मैदानावरती आलेत. सोहम आपण पाहतो खेळपट्टीवरती बघा. A1 निजामपूर आपण आयोजक आहात. या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधेन. ओहो, खोलातला बॉल सोहमला खेळायचा होता. फक्त दिशा द्यायची होती. तिकडे मात्र एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी सोहम पलटतील. तद्वर बघता बघता रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट मिळते. सोहम सुद्धा बाद. आणि आता 8वा धक्का या 40 आकड्यावरती. 41 धावा झाल्या. 42 धावांची टोटल. 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय कडापे संघानं टीम A1 निजामपूर या टीम समोर. तर निश्चितपणे येणाऱ्या 24 बॉल मध्ये या 42 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल आपल्याला आवर्जून पाहिजे आहे. पण त्याआधी मी विनंती करेन टीम कडापे लगेच फिल्डिंगसाठी आपण उतरा. कडापे संघाला विनंती असेल आपण मैदानाच्या मध्ये उतरून लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर टीम A1 क्रिकेट क्लब निजामपूर आपण बॅटर मैदानाच्या मध्ये पाठवा विनाविलंब. वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. पहा मी लक्ष वेधतोय तुमचं. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि अजून आपल्याला बऱ्याचशा मॅचेस या आजच्या दिवसाच्या आपल्याला खेळवायच्या आहेत. चला टीम. हेलो, इसके बाद होने वाला राउंड है सनम मुस्कान और रॉयल. इनके दरमियान मैच होगा. दोनों कैप्टन से आजीजाना इल्तिमास है वो टॉस के लिए आ जाए यहाँ पे. सनम मुस्कान और रॉयल निजामपुर, इन दोनों कैप्टन से आजीजाना इल्तिमास है कि वो टॉस के लिए यहाँ पे आ जाए. चला कडापे संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. A1 निजामपूर संघ आपले ओपनर जे बॅट्समन आहेत ते चला विकेटवर पाठवा. आपण आयोजक आहात. सर्व गोष्टींची काळजी घ्या. हेलो, अभी जो राउंड होने जा रहा है सनम मुस्कान और रॉयल निजामपुर के माबेन, तो टॉस के लिए मैं हमारे बड़े भाई कासिम परदेसी इनको दावत सुखन देता हूं
कि वो यहाँ पे आ जाए और अपने मुबारक हाथों से टॉस करे। कासिम भाई परदेसी। चला लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या आपली। या ठिकाणी मंगेशजी चिले यांचाही आगमन आहे। A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, ते आमच्यापासून लांब आहेत, तिकडे लांब बसलेले आहेत, त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेत नाही, तर त्या सर्वांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। मंगेश तटकरे यांचंही आगमन आहे, आत्ताच या ठिकाणी आलेले आहेत, तर A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। चला बॅटर मैदानावरती पाठवा टीम A1 निजामपूर विनंती करतो। बघा आपण आयोजक आहोत, या गोष्टीकडे आपण लक्ष वेधेन। इम्रान इथून पुढच्या सगळ्या मॅचेस या 3 षटकांच्या होतील, या गोष्टीकडे मी 4 ओव्हर चला मॅचला सुरुवात करून घ्यायची मी विनंती करेन। लगेच सामन्याला आपण सुरुवात करून घेतोय। एक इम्पॉर्टंट मॅच आपण पाहिलं तर दुसरा डाव व्हायला मिळेल। उत्तर अर्थाचा खेळ, सलामीची जोडी माजीद आणि त्यांच्या साथीला सादिक ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। बॉलिंग मार्कवरती पहिला बॉलर ध्रुव, पहिला बॉल। काय घडलंय, स्वतः खोड्यात पडले तिकडे माजीद, कारण की तुम्ही बॅट फिरवली, स्विच हिटच्या फटक्यासाठी तुम्ही रेडी झालात, मग वाईट लाईनची घोषणा कशी होणार हा प्रश्नचिन्ह आहे। पहा, कारण की बॅटर फिरले होते, डॉट बॉलची सांगितलं होईल तिकडे पहिला कडाब्याचा एक्स्ट्रा फिल्डर पाठवा, कडाब्याचा। ध्रुव गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट आला, त्यानंतरचा बॉल गॅप मध्ये खेळला, थर्ड मानला बॉल, जमिनीला घासत पुसत सीमारेषेच्या पलीकडे। या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती इकडे माजीदनं खेचलाय चौकार। पलीकडे 4 धावांसाठीचा हाही स्ट्रोक, चौकार। टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती आपण पाहतो। 3 चेंडूचा खेळ संपला, 8 धावा धावफलकावरती लागल्यात, लगातारचे 2 चौकार। इकडे मात्र पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना पॉवरफुल बॅटिंग कशी करावी ना, त्याचं ज्वलंत उदाहरण माजीद। याही वेळेला स्विच हिट खेळायचं होतं, सातत्यपूर्ण प्रयत्न रिव्हर्सचे केले जातात। आणि बघा आता प्रश्न पडलाय की माजीद रायटी आहेत की लेफ्टी आहेत, कारण की 2 क्षेत्ररक्षक कुठे उभे केलेत। बॅटिंग करत असताना राईट हँडेड बॅटरसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंट। यावेळीचा फटका वन हँडेड स्ट्रोक, अगदी स्टाईल मध्ये खेळलाय, बॉल चालला लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं, माजीदच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळेल।
स्विच हिटचा फटका खेळला, तिकडे क्षेत्ररक्षक होते पण तो बॉल त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर. या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकातील हा चौथा चौकार पाहायला मिळालाय. आपण पाहतोय इकडे मात्र आपण जर पाहिलं तर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंत पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि तिथे पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 42 धावांचा 42चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. इरादे मात्र स्पष्ट करताना पाहायला मिळत आहे. टीम A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघाचे दोन्ही बॅटर एक वेगळ्या जिद्दीनं मैदानावरती खेळतात. 6च्या 6 चेंडू मात्र मैदानावरती खेळत असताना आपण जर पाहिलं तर टीम A1 निजामपूर क्रिकेट संघाच्या बाजूनं माजिदनं 6च्या 6 बॉल खेळले. त्यानं 4 बॉलमध्ये 4 चौकार खेळल्या, 2 बॉल डॉटमध्ये आले होते. पण हरकत नाहीये, धावा बनवल्या हे महत्त्वाचं आहे टीमसाठी. आता आपण जर विचार केला तर येणारे अजूनही 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता तब्बल 26 धावांची बाकी. 18 चेंडूमध्ये 26 धावा बनल्या जातील काय, मोठा प्रश्नचिन्ह आहे. पुढचा बॉल सादिकनं फटका खेळला, तो हवेत आहे. स्ट्रोक अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. कॅच ड्रॉप तर झाली, 1 धावी मिळेल. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पलटले, 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि पाहता पाहता 3 धावा सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील. या तिहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते आणि या 3 धावेने टीमची धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 19 धावा. अमीर एंटरप्राइजेस यांच्या वतीनं बक्षीस आले. माजी सांगे यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. अमीर एंटरप्राइजेस यांच्या वतीनं माजीसाठी 500 रुपये. पुढचा बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता, प्रयत्न ते तिकडे मात्र करण्यात आले. बॅटी फिरवण्यात आली पण बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये आणि पाहता पाहता अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगल्या रीतीचा बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना माजिदला थांबवले आणि त्याच वेळेला बॉलिंग करत असताना आपण पाहतोय सूरज. तिसरा बॉल, तिसरा चेंडू, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, क्लासिकल अंदाजामध्ये खेळला. माजिदच्या बॅटमधून अजून एक ब्लास्ट झालाय. आता फाईन लेगची दिशा आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला फाईन लेग बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डीप बॅकफुट पॉईंटमध्ये बॉल चालला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. 1 धाव मिळेल. दुहेरी धावेसाठी प्रयत्न करण्यात आले आणि पाहता पाहता तिकडे 2 धावा सुद्धा वेगाने कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना या 42चा पाठलाग करताना पहिल्या 25 धावा तिकडे बनल्या गेल्या. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 17 धावांची गरज येणार आहे. 14 बॉलमध्ये 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फुल टॉस होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, कीपर मिस झाले. लॉंग स्टॉपला बॉल निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. 22च्या स्वरूपामध्ये चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. राजेशजी तलशीलकर सर आणि त्यांच्या साथीला रमाकांतजी पवार सर, अप्रतिम दर्जाची पंचांची भूमिका या रखरखत्या उन्हामध्ये राहून त्यांनी कंप्लीट केली. आम्ही कौतुक करू, त्याच वेळेला आभार मानू आमच्या पंचांचे. की स्पर्धा म्हटली ना की मग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं घटक म्हणजे पंचांचं काम. आणि कारण की आपण जर पाहिलं तर पंचांनी चांगल्या दर्जाचे निर्णय, त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं कामकाज केलं तर मात्र कोणत्याही स्पर्धेला गालबोट न लागता स्पर्धा यशाकडे जाते. आणि म्हणूनच का होईना स्पर्धा यशाकडे नेण्यासाठी आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं कामकाज या मैदानाच्या आतमध्ये केलं आहे. ते म्हणजे आपण पाहिलं तर आमच्या या दोन्ही पंचांचं कौतुक आहे. आभार आहेत दोन्ही पंचांचे.
नवीन गोलंदाज अमोल बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 29. स्विच हिटचा फटका आता सादिक सुद्धा सांगताना पाहायला मिळतं, माझीच मारतात तर मीही मारेन, पण त्यांनी ठोकला इकडे षटकार. या 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती पोहोचली आहे. आता फक्त या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता 7 धावांची येणार 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. अगदी एक हाती सामन्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न मैदानावरती एवन क्रिकेट क्लब निजामपूर टीमच्या बाजूने चालू झालाय. कारण की पहा, दोन्ही बॅटर सलामीला गेलेत, ते मैदानावरती तळ ठोकून उभे राहिलेत आणि हळूहळू या मॅचला विजयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न त्यांचा खूप सारा चालू आहे. 10 बॉल आणि आवश्यकता मैदानाच्या मध्ये फक्त 7 धावांची, 6 धावांची. आता 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. बॅट बॉलचा संपर्क इकडे राहिला नाही आणि बघता बघता चांगल्या रीतीचा बॉल मैदानाच्या मध्ये. अजून एक आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट खेळतात माझी जरूर, पण ते धावाही बनवतात, हे महत्त्वाचं राहिलंय एवन क्रिकेट क्लब टीमसाठी. फुलटॉस बॉल, चांगल्या दर्जाचा स्ट्रोक समोरच्या दिशेला आपण पाहिलं. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटमध्ये खराब क्षेत्ररक्षण झालंय. बॅकअप मिळेल तद्वर दोन्ही बॅटरने पाहता पाहता 2 धावा तिकडे मात्र कंप्लीट केला आणि या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 38 धावा धावफलकावरती बघायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला स्विच हिटचा प्रयत्न, आताचही अपयश इकडे मात्र लाभलंय. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आमिर एंटरप्राइजेस यांच्या वतीनं बक्षीस आलंय, जो सादिक परदेसी यांच्या माध्यमातून स्विच हिटचा षटकार आला ना त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज इकडे मात्र जमा झालाय. डान्सिंग डाऊन, पुढे सरसावत फटका खेळला, गॅपमध्ये डीपेस्ट कव्हरला फिल्डर आहेत, तिकडे एकदम मिळेल. दुहेरी धावेसाठी प्रयत्न सादिकांनी त्यांच्या माध्यमातून माजिद यांनी केले आणि पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 40 धावा स्कोरकार्डवरती लागल्या. आता आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज या संपूर्ण सामन्याला जिंकण्यासाठी आपण पाहतोय. 6 चेंडू 2 धावा, 2 धावा 6 चेंडू. या मॅचमध्ये शेवटपर्यंत जर जायचं असेल तर गोलंदाजांना खूप मोठा संघर्ष करावा लागेल आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा. चला विनंती करेन, त्वरा करा. टीम कडापे संघाला विनंती असेल, वेळ खर्च करायचा नाहीये. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज टीम एवन क्रिकेट क्लब निजामपूर या टीमला. बॉलिंग मार्कवरती सोहम आपल्याला पाहायला मिळतात. सोहम आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल सोहमचा आणि पहिल्याच बॉलला मॅचच फिनिश करून टाकली आहे बॅटर सादिकनं. स्विच हिटचा अजून एक ठोकला इकडे षटकार. चला टीम रॉयल निजामपूर फिल्डिंगसाठी उतरा. लगेच वेळ खर्च करायचा नाहीये. टीम रॉयल निजामपूर आपण लगेच फिल्डिंगसाठी उतरायचा वेळ न खर्च करता. त्याचबरोबर टीम सन्नम मुस्कान या टीमला विनंती असेल आपल्या बॅटर मैदानावरती पाठवा. वेळ खर्च करायचा नाहीये, विनंती करेन. आता जो सामना झालेला आहे त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब माजिद सांगले यांना घोषित करण्यात येत आहे. तर मी मोहसिन जालगावकर यांना विनंती करेन की आपण यायचं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. मोहसिन जलगावकर, मोहसिन भाई जरा सपोर्ट करे. मोहसिन भाई यहाँ पे अभी जो मैच हुई उस मैच का खिताब, मैन ऑफ द मैच का खिताब एवन के माजिद सांगले इनको जा रहा है. तो यहाँ पे मैं मोहसिन जलगावकर साहब इनको बड़े अदब और एहतिमाम के साथ दावत देता हूँ कि यहाँ पे आए और अपने मुबारक हाथों से मैन ऑफ द मैच का किताब दे.
हॅलो माजिद, आपण यायचं आहे. 500 रुपयाचा कॅश प्राईज तुमच्यासाठी आहे आणि त्याच वेळेला सादिक आपण आपल्यासाठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे.